नमस्कार मित्रांनो, तुम्ही राजे भगत ट्रॅव्हल डायरीजमध्ये तुम्हाला स्वागत आहे. आणि आज आम्ही सगळे गोवाला चाललोय, पुणे टू गोवा. आता एक थोड्या वेळात गोवाला निघणार ही आमची गँग आहे सगळी. या निघाली आता. चला गोवाला भेटू आता. जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण गोवाला पोहोचलोय आणि आत्ता चेकिंगची प्रोसेस चालली आहे. अजून मला वाटतं अर्धा पाऊण तास तरी लागेलच. हे आपलं हे हॉटेल इकडचं मागचं. आता जर तुम्ही परिसर बघितला तर पूर्ण लॅविश आहे आणि लय भारी. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर लोकेशन वगैरे एकदम मस्त आहे, चिल आहे, शांतता आहे. हे आपलं हॉटेल आहे इकडचं. हा एरिया इकडचा सगळा पूर्ण. हे काय आपले बॉलिवूड स्टाईल हिरो आलेले आहेत तिकडनं, एकदम स्टाईल मध्ये आलेले आहेत. नवीन मूवी पण यांचा लॉन्च होते थोड्या दिवसात. चला आता तुम्हाला मी आपलं हॉटेल पण दाखवतो. मित्रांनो, ही आता आपण रूम बुक केलेली आहे. छान आहे. बेडरूम पण स्वच्छ आहे आणि मोठा बेड आहे. साईड टेबल पण इथे ठेवलेला आहे आणि इथे तुम्हाला सामान वगैरे ठेवायला पण जागा दिलेली आहे. TV पण आहे आणि चार्जिंग पॉईंट पण आहे मोबाईलसाठी. जर तुम्ही व्ह्यू बघितला तर पूर्ण मेस्मरायझिंग व्ह्यू आहे, छान व्ह्यू आहे. तुम्हाला बाल्कनीतून व्ह्यू दाखवतो. व्ह्यू खूप मस्त आहे बाल्कनीतला. तुम्ही जर बघायला गेलं तर खूप छान व्ह्यू आहे आणि पूर्ण नेचर आहे, ग्रीनरी आहे, एकदम मस्त आहे, शांत आहे, पीसफुल वातावरण आहे. तुम्ही राहण्यासाठी जर बघतायत फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर, कपल्स असतील लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर, तर खूप छान आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण इथं वॅगेटर बीचवर फिरायला आलो. तर हा सगळा परिसर आहे वॅगेटरचा पूर्ण. इथं वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण आहेत आपल्याकडे. काही लोक इथं वॉटर स्पोर्ट्स करतील, त्या खेळतात इथं बरेच लोक. आणि इथं पूर्ण शॅक्स वगैरे आहेत त्या साईडला, हॉटेल्स आहेत खायला पिण्यासाठी. आणि इथं फोर्ट आहे वरती, तर फोर्टवर पण तुम्ही जाऊ शकतात. पण वातावरण लई भारी आहे, एक नंबर आहे. म्हणजे निवांत आहे वातावरण. तुम्हाला जर फॅमिलीबरोबर यायचं असेल, कपल्स फ्रेंड्स असतील, ग्रुप असेल तर बिंदास या. वॅगेटर खूप छान बीच आहे फिरायला. संध्याकाळी इथे पार्टीज वगैरे पण होतात. कोणी पार्टी प्रेमी असेल तर ते येऊ शकतात. तर आज आहे मी इथे दिवसभर वॅगेटरला. संध्याकाळी बघू आम्ही बागाला जाऊ किंवा आरंबलला जाऊ, तसं तुम्हाला मी पुढे अपडेट करतो. अजून आहेत 1-2 दिवस आहेत आपल्याला. आणि हे आमचे एनर्जेटिक कार्यकर्ते, म्हणजे ह्यांच्यामुळं ही ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. तर हे आमचे अक्षय सर. नमस्कार. नमस्कार. काय 2 शब्द काय आपले? काय बोलू शकत नाही, कारण पुण्यातून बाहेर आलो. जे काय पुण्यात आहे तिथं काय उपयोग नाही. ओके, चुकून आलो. तर खूप खूप धन्यवाद. यांची मीटिंग मिळत नाही आम्हाला, म्हणजे 4-4 दिवस आम्हाला वेटिंगला राहावं लागतं. पण आज त्यांचे 2 शब्द ऐकायला मिळाले तर आम्हाला खूप आवडतं. हे अजून एक दुसरे सर आहेत आमचे. चलो बाय बाय बाय. इथं आम्ही क्रिकेट खेळण्याचा पण आनंद लुटला आहे आणि दिवसभर आता काही ना काहीतरी इथं गेम्स वगैरे ॲक्टिव्हिटीज करणार आहे. तर ही आमची गँग आहे की इथं आम्ही क्रिकेट खेळतोय. एक नंबर शॉट, लय भारी. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आरंबोल बीचवर आलोय. संध्याकाळची आरंबोल बीच ची हवा, इकडचं वातावरण किंवा इकडचं तुम्ही पब्लिक जर बघायला गेलं खूपच मंत्रमुग्ध झाले. कारण इथं काही फॉरेनर्स आहेत, तर ते आपलं हरे कृष्णा इस्कॉनला जे मानतात काही फॉरेनर्स, ते हरे कृष्णा कृष्णाचा भजन बोलत आहेत. खूप सुरेख, सुंदर, छान आवाज काढतात. इट्स व्हेरी ब्युटिफुल. हरे कृष्ण हरे रामा, जय श्री कृष्ण. Rama Rama Rama
Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare तर मित्रांनो, आता तुम्ही जे ऐकलं ते काही फॉरेनर्स आहेत, इस्कॉनला मानतात, कृष्णाला मानतात. तर ते हरे कृष्ण गाणं खूप सुंदर आणि सुरेख बोलतात. मंत्रमुग्ध झालेत बरेच लोक आणि खूप मस्त वातावरण झाले आरोंबोल बीचचं. छान वाटतंय. या वेळेला गोवाची ट्रिप सक्सेस झाली.